आदिवासी बहुल मेळघाट क्षेत्राला एकीकडे अतिदुर्गम आणि मागास म्हटले जाते, दुसरीकडे याच नावाने मेळघाटाचा सर्वांगीण विकास करण्याच्या नावे सर्वात जास्त शासनाचा निधी मेळघाटात खर्च केला जातो। मात्र गंभीर बाब अशी की शासनाचा खर्च होणारा कोट्यवधी रुपयांचा निधी मेळघाटात भ्रष्टाचार आणि गैरप्रकाराचा बळी पडतो। याच भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण यंदा मेळघाटच्या सीमाडोह ते माखला रस्त्यावर भले मोठे भगदाड पडल्याने पुन्हा एकदा समोर आले आहे। प्राप्त माहितीनुसार गेल्या वर्षी शासनाचा कोट्यवधी रुपयांच्या निधी अंतर्गत सीमाडोह ते माखला रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते। सदर रस्त्याचे काम संबंधित विभागाचे अभियंता आणि कंत्राटदार कंपनीकडून संगनमत करून अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधण्यात आल्यामुळे पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेला आहे। विशेष बाब म्हणजे सध्या पावसाने पाहिजे तशी मेळघाटात हजेरी लावलेली नाही। जोरदार पाऊस पडल्यानंतर हा रस्ता पूर्ण वाहून जाण्याची दाट शक्यता आहे। आता या गंभीर प्रकरणाची दखल संबंधित विभागातील कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता सोबतच जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी घेऊन रस्ता दुरुस्त करून घेण्याची गरज आहे। अन्यथा कोणत्याही क्षणी मोठे अपघात घडून मोठी जीवितहानी या रस्त्यावर नाकारता येत नाही। रस्ता बांधकामाच्या वेळी झालेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित जबाबदार अभियंता आणि कंत्राटदार कंपनी विरुद्ध कायदेशीर कारवाई होणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।